नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे 3000 सायकलींची चोरी. CID ऑफिसातील डिटेक्शन ऑफ क्राईम ब्रांच च्या कार्यालयात मी इन्स्पेक्टर विनायक वाकडकर यांच्याबरोबर गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आपलं काम आटपून वाकडकर घरी जायला निघाले. इतक्यात मी त्यांच्या केबिनमध्ये शिरलो आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागलो. आमच्या गप्पा रंगात आलेल्या असताना मी त्यांना सहज विचारलं, आज तुम्ही अनेक गुन्हे उघडकीस आणतात, पण अगदी सुरुवातीला तुम्ही जेव्हा पोलीस खात्यात शिरलात तेव्हा तुमच्यावर कधी संपूर्ण प्रकरण तपासासाठी दिलं होतं की त्यावेळी कोणता गुन्हा घडला होता आणि त्या गुन्ह्याचा तुम्ही तपास कसा केला? माझं बोलणं ऐकून वाकडकर हसले आणि हसत म्हणाले, मी जेव्हा पोलीस खात्यात आलो तेव्हा माझ्याकडे एक असं प्रकरण तपासासाठी दिलं की त्या तपासावेळी मला चांगला 400-500 रुपयांचा फटका बसला होता. तो कसा काय? 1945 सालातली ही गोष्ट आहे, वाकडकर सांगू लागले. त्यावेळी मी नुकताच पोलीस खात्यात नोकरी करू लागलो होतो. आपल्या अंगावर सब इन्स्पेक्टरचा गणवेश चढवला म्हणजे आपण फार मोठे कोणी आहोत असं त्यावेळी माझ्यासारख्या अनेक नवख्या पोलीस अधिकाऱ्यांना वाटायचं. आपण एखादा मोठा गुन्हा उजेडात आणावा असं मला सारखं वाटायचं. परंतु असे एखादे प्रकरण स्वतंत्रपणे हाताळण्याची मला संधी मिळाली नव्हती आणि एक दिवस मात्र अशी संधी अचानकपणे प्राप्त झाली. त्यावेळी मुंबई शहरात सायकलच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत होत्या. दररोज 3-3, 4-4 सायकली चोरीस जात होत्या. त्यामुळे मुंबईत साहजिकच बरीच खळबळ निर्माण झाली होती आणि या खळबळीमध्ये तसं मोठं कारणही होतं. एखाद दुसरी सायकल चोरीस गेली असती तर विशेष काही खळबळ निर्माण झाली नव्हती. परंतु जवळजवळ 2500 सायकली चोरीस गेल्या होत्या आणि बिलंदर सायकल चोराचा तपास लागेपर्यंत आणखीन 500 सायकली चोरीस गेल्या होत्या. पुढे एक दिवस माझ्या वरिष्ठांनी हे प्रकरण तपासासाठी माझ्याकडे सोपवलं. असं मला आनंद झाला. पोलीस खात्यात मी नुकतीच नोकरी करू लागलो होतो, त्यामुळे आपण काहीतरी करून दाखवावं ही जिद्द माझ्या मनात होती. मी या प्रकरणाचा खूप विचार केला आणि एक एक पाऊल उचलू लागलो. सर्वात प्रथम मी एकूण किती सायकली चोरीस गेल्या आहेत, त्या सायकलींचे मालक कोण आहेत, सायकली कोणत्या वेळेस चोरीस गेल्या जातात, कुठून जातात याची माहिती ती जमवू लागलो. ही माहिती मिळवत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की चोरीस गेलेल्या बऱ्याचशा सायकली मुंबईतील अत्यंत गजबजलेला विभाग म्हणजे फोर्ट विभागातून चोरीस गेल्या आहेत. या सायकली निरनिराळ्या कंपनीच्या आणि निरनिराळ्या कचेऱ्यांच्या मालकीच्या होत्या. फोर्ट विभागातील अनेक ऑफिसातून एकतरी सायकल असतेच आणि ही सायकल त्या ऑफिसच्या शिपायांना दिलेली असते. सायकल चोरीच्या प्रकरणातील अनेक फिर्यादी असे शिपाई होते. हा जो कोणी अज्ञात चोर होता त्याची सायकल चोरण्याची एक पद्धत होती. एखाद्या सायकलचे कुलूप तो दुसऱ्या एखाद्या चावीने उघडत नव्हता, तर त्या कुलपाची साखळी तोडून तो ती सायकल पळवत होता. हल्ली सायकलींना गोलाकार लॉक असते, पण त्या काळी अशा लॉकची सोय नव्हती, म्हणून प्रत्येक जण आपापल्या सायकलीला साखळीचे कुलूप लावत असायचा. या सायकली मोठ्या प्रमाणातून जिथून चोरीस जात होत्या ती जागा मला समजली होती. सायकल चोराची वेळ समजली होती, पद्धत समजली होती. पण तो प्रश्न हा होता की अशा पद्धतीने सायकल चोरणारा हा धूर्त चोर कोण होता? आपली सायकल चोरताना किंवा सायकल चोरून पळून जाताना फिर्यादींपैकी कोणीही त्याला बघितलं नव्हतं. त्यामुळे मला समजत नव्हतं की नेमकी झडप कोणावर घालायची. माझ्या हाती सायकल चोराचा काहीच धागा नव्हता आणि दिशा समजत नव्हती. तशात माझे वरिष्ठ अधिकारी मला रोज विचारायचे, काय तपास लागला की नाही? एक दिवस मात्र माझ्या हालचालीस मी वेगाने सुरुवात केली. मुंबई शहरात जे कोणी सायकल चोर होते त्या सर्वांवर मी माझ्या हाताखालील शिपायांकरवी नजर ठेवण्याची व्यवस्था केली. इतकंच नव्हे तर काही संशयितांना मी सायकल चोर म्हणून अटक केली. परंतु माझं दुर्दैव असं होतं की अनेक सायकल चोरांवर नजर ठेवून किंवा काहींना अटक करून सायकल चोरीचे प्रकार थांबले नव्हते. उलट आझाद मैदान, फलटण रोड, कुलाबा येथील पोलीस स्टेशनवर रोज सायकल चोरीच्या तक्रारी नोंदवल्या जात होत्या.
जशा जशा सायकल चोरी जास्त होत्या तशा तशा मी अस्वस्थ होत होतो. मी सबंध रेकॉर्ड चालवून बघितला होता. फोर्ट सारख्या गजबजलेल्या वस्तीतून हा हा म्हणता सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून सायकली पळवणारा हा चोर पूर्णपणे नवा गुन्हेगार होता. शहरातील अनेक सायकल चोर माझ्या ताब्यात असूनही सायकल चोरीस जात होत्या. म्हणजे पोलीस रेकॉर्डवर नसलेला हा गुन्हेगार होता. मात्र तो मोठा बिल्लंदर होता यात काही शंका नाही. एखाद्याने आपली सायकल रस्त्याच्या कडेला उभी केली की केवळ 5 मिनिटात त्या सायकलची साखळी तोडली जाऊन ती सायकल नाहीशी व्हायची. इतक्या झटपट आपली कार्यवाही करणाऱ्या या चोरानं माझ्या डोक्याला जितका ताप दिला होता तेवढा ताप मात्र अजूनही कोणी दिलेला नाही. मी हैराण झालो होतो. एक दिवस मात्र मी जणू हट्टाला पेटलो आणि एक धाडस करण्याचं ठरवलं. त्या काळी मी स्वतः देखील एक सायकल वापरत होतो. मी माझ्या एका मदतनीसाच्या मदतीने एक योजना आखली आणि मी माझी सायकल फोर्टमध्ये उभी करून ठेवण्याचं ठरवलं. माझी योजना अशी होती की फ्लोरा फाउंटन पाशी माझ्या मदतनीसानं उभं राहायचं आणि त्याच्यापासून काही अंतरावर सायकल उभी करून मी एका इमारतीत शिरायचं. त्या इमारतीच्या मागच्या दारानं बाहेर पडून माझ्या मदतनीसास येऊन भेटायचं. माझ्या योजनेसाठी मी आणि माझ्या मदतनीसानं एक इमारत आदल्या रात्री बघून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी माझा मदतनीस त्याच्या जागेवर उभा राहिला आणि मी ठरलेल्या वेळेप्रमाणे माझी सायकल त्या इमारतीसमोर उभी केली. सायकलची सा सायकलच्या साखळीला कुलूप लावले आणि इमारतीत शिरलो. सायकल चोराला कसला संशय येऊ नये म्हणून मी मुद्दामच कुलूप लावले होते. मी मुद्दामून हलक्या प्रतीची साखळी जी सहज तोडता येईल अशी साखळी माझ्या सायकलला लावली होती. रस्त्याच्या कडेला सायकल लावून मी इमारतीत शिरलो आणि इमारतीच्या पाठच्या दारातून बाहेर पडून माझ्या मदतनीसाच्या दिशेने निघालो. मी जेव्हा मदतनीसाच्या जवळ आलो तेव्हा तो भलताच गोंधळलेला होता. त्याला मी विचारलं, काय रे, काय झालं? साहेब, काहीतरी गडबड आहे. म्हणजे? पण त्याने माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मी जिथे माझी सायकल उभी करून ठेवली होती तिथे बोट दाखवलं. मी ज्या जागेकडे पाहताच मला धक्का बसला, कारण माझी सायकल तिथे नव्हती. अवघ्या 5 मिनिटातच त्या बिलंदर चोरानं खुद्द माझी सायकल चोरून मला धडा शिकवला होता. आता अधिक काही बोलण्यात अर्थ नव्हता किंवा माझ्या मदतनीसावर चिडण्यात पण काही अर्थ नव्हता. पोलीस खात्यात प्रवेश केल्यानंतर ही माझी पहिलीच योजना मी माझ्या स्वतःच्या विचारानं आखली होती. पण त्या योजनेमुळे मला 150 रुपयांचा चांगला फटका बसला होता. मी जेव्हा निराश मनानं पोलीस स्टेशनवर आलो तेव्हा माझ्या वरिष्ठांनी मला पुन्हा विचारलं, काय हो, तुमचा तपास कुठपर्यंत आलाय? ती वेळ मी कशी तरी मारून नेली आणि काही झालं तरी चोराला पकडायचा असा मी निर्धार केला. या प्रकरणात मी स्वतःच माझी सायकल घालून बसलो होतो, त्यामुळे आता नवीन सायकल कुठून आणावी हा प्रश्न माझ्यापुढे होता. प्रश्न तसा अवघड नव्हता. कुलाब्याला बाबू सायकलवाला नावाचा एक सायकल दुकानदार होता. त्याचा आणि माझा थोडाफार परिचय होता. मी 2 दिवसांसाठी बाबूकडे सायकल मागितली आणि माझ्या पहिल्या योजनेसारखं पुन्हा नवा उत्साहानं जाळं टाकलं. एखाद्या वाघाला सापळ्यात पकडण्यासाठी शिकारी जसे रानात शेळी बांधून ठेवतात, तसं मी या चोराला पकडण्यासाठी बाबूची सायकल रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली. 1945चा काळ आणि आजचा काळ यात बराच फरक आहे. या मधल्या काळात पोलीस तपास कामात अनेक बदल घडून आलेत. पण मी आता ही जी हकीकत सांगतोय तीच मुळी 1945 सालची आहे, जेव्हा मी नुकताच सब इन्स्पेक्टर झालो होतो. ज्या ठिकाणी मी बाबूची सायकल उभी करून ठेवली होती त्या ठिकाणपासून मी योग्य अंतरावर उभा राहून सायकलवर नजर ठेवत होतो. 1 तास 2 तास असा वेळ गेला, परंतु चोराचा पत्ता नव्हता. सायकल चोर काही येत नव्हता. परंतु एकाएकी काय झालं कोणास ठाऊक. सहज माझी नजर दुसरीकडे वळली असताना त्या चोरानं बाबूची सायकल पळवली. मी तर थक्कच झालो. आजूबाजूला बघू लागलो, पण मला कुठे सायकल चोर दिसेना. करायला गेलो एक आणि झालं भलतंच अशातला तो प्रकार होता. या चोराला पकडण्यासाठी मी माझी सायकल तर घालवली होती, शिवाय बाबूची पण सायकल घालवून मोकळा झालो होतो.
त्याच्या सायकलीची संपूर्ण किंमत भरून देण्याखेरीज आता माझ्यापुढे पर्याय नव्हता. म्हणजे या प्रकरणात मला 400-500चा चांगलाच फटका बसला होता. पुढे मात्र मी एक निराळी योजना आखली. मी आणि माझे मदतनीस आम्ही फोर्टमधील इमारतीतील गॅलरीत उभे राहून पाळत ठेवू लागलो. अधूनमधून रस्त्यावरून फिरू लागलो आणि अत्यंत दक्षतेने नजर ठेवू लागलो. आणि हे महाराज एके दिवशी आमच्या हाती सापडले. दिनांक 12 डिसेंबर 1945 रोजी मी आणि माझे सहकारी फोर्टमध्ये फिरत असताना एक इसम एका सायकलपाशी घोटमळताना मला दिसला. तसे आम्ही सावध झालो. तो इसम त्या सायकलीपाशी थांबला आणि एका हत्यारानं त्यानं कुलपाची एक चावी कापली. इतक्यात आम्ही सारेजण पुढे झालो आणि त्याला ताब्यात घेतला. अगदी चोरी करत असताना मी त्याला पकडलं होतं. आरोपी हाती सापडताच लगेच मी पुढील तपासाला सुरुवात केली. पुढे जसा जसा माझा तपास सुरू झाला तशा अनेक गोष्टी उजेडात येऊ लागल्या. या चोराचे करी रोड स्टेशनजवळ जणू एक वर्कशॉप होते. कोर्टमध्ये पळवलेली सायकल घेऊन आरोपी इथे येत होता. इथं त्याचे काही साथीदार होते. हे साथीदार सायकलीचे भाग झपाट्याने अलग करायचे आणि नंतर हे भाग दुसऱ्याच एका सायकलीला लावून नवीन सायकल ते तयार करत. या सायकलीचा भाग त्या सायकलीला, त्या सायकलीचा भाग या सायकलीला, असा प्रकार होता. आणि या सर्व सायकली पुण्याला रवाना होत. पुण्याला कशाला? या चोरानं पुण्यात सोमेश्वर सायकल मार्ट या नावानं दुकान काढलं होतं आणि चोरलेल्या सर्व सायकली त्याने 10 रुपये 12 रुपये महिना भाड्यानं लोकांना दिले होते. यातील काही सायकली त्याने विकल्याही होत्या. या चोरानं देव रोड औंध येथे सायकली भाड्याने देण्याचं दुकान काढलं होतं. आपण या सायकली चोरल्याची कबुली आरोपीनं देताच मी त्याला बरोबर घेऊन पुण्याला आलो आणि पुणा औंध देवरोड इथून अक्षरशः शेकडो सायकली ताब्यात घेतल्या. आरोपीनं ज्यांना ज्यांना सायकली विकल्या होत्या त्या मी परत मिळवल्या. खुद्द पुण्यात मी 10 दिवस मुक्काम ठेवून होतो. जप्त केलेल्या सायकली मुंबईत आणण्यासाठी मला भाड्याचे ट्रक्स घ्यावे लागले. 3000 सायकली मुंबईत आणायच्या होत्या. पुढे साऱ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या आणि मी आरोपीला कोर्टात उभं केलं. अर्थात या खटल्यात तो दोषी ठरला आणि त्याला 22 महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली. पोलीस खात्यात प्रवेश केल्यानंतर मी आजपर्यंत अनेक मोठी प्रकरणं उजेडात आणली, परंतु सायकल चोरीचं हे प्रकरण माझ्या कारकिर्दीत जरी महत्त्वाचं ठरत नसलं तरी मी स्वतंत्रपणे हाताळलेलं हे पहिलं प्रकरण होतं आणि म्हणून हे प्रकरण माझ्या लक्षात राहिलेलं आहे. पण हा सायकल चोर होता तरी कोण आणि त्याचं नाव काय? त्याचं नाव शंकर शेट्टे. शंकर शेट्टे हा माझ्या चांगला परिचयाचा होता. तुमच्या परिचयाचा? तसं वाकडकर हसत शांतपणे म्हणाले. अहो, हा शंकर शेट्टे हा एक पोलीस शिपाईच होता आणि काही काळ अगोदरच तो पोलीस खात्यातून निवृत्त झाला होता.